नमस्कार, कीर्तीस किचन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण ताकातलं बेसन करणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. साहित्य: बेसन पीठ, ताक, मोहरी, जिरं, हळद, मीठ, आलं, लसूण आणि मिरची. आलं, लसूण, मिरची आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. थोडं अशा पद्धतीने आपण हे फिरवून घेतलेलं आहे. आता आपल्याला ताकामध्ये हे बेसन भिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपण फोडणीची तयारी करू. आपण आता तेल टाकून घेऊ. आधी आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण मोहरी टाकून घेऊ, जिरं, आलं, लसूण, मिरचीचा रगडा, आपल्याला हे 1 मिनिट परतून घ्यायचं आहे छान. हळद पावडर, आता आपण भिजवून घेतलेलं हे बेसन आपल्याला हे आता सारखं असं हलवत राहायचं आहे. खाली अजिबात चिटकलं नाही पाहिजे. ताकातलं बेसन खायला खूप चविष्ट लागते. तुम्ही पण ट्राय करून बघा एखाद्या वेळेस. आता आपण मीठ घालून घेऊ. आणि याला आपण छान आता वाफ काढू याची एखादी 5-1 मिनिट आपण याच्यावर आता झाकण ठेवून देऊ. गॅस कमी करून घेऊ. पाच मिनिट झालेले आहे. आपल्या बेसनाला छान वाफ आलेली आहे आणि आपलं बेसन शिजलेलं आहे. तुम्ही हे बेसन असं पण खाऊ शकता, पण मी याच्या वड्या पाडणार आहे. आपले 2 मिनिटं झालेले आहे आणि आपलं बेसन पण गार झालेलं आहे. आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया. हे बघा किती छान वडी तयार झालेली आहे आपली. तुम्हाला काढून दाखवते. हे बघा,
आजचा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.